जालन्यात 14 महिन्याच्या गायब असलेल्या बाळापाठोपाठ गायब असलेल्या आईचाही मृतदेह विहिरीत आढळला। 2 दिवसांपासून गायब होती आई आणि तिचं 14 महिन्याचं मूल। बाळापाठोपाठ आईचाही मृतदेह विहिरीत मृत अवस्थेत सापडल्यानं एकच खळबळ। जालना तालुक्यातील सामनगाव येथील घटना। आज दिनांक 10 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात 14 महिन्याच्या गायब असलेल्या बाळापाठोपाठ गायब असलेल्या त्याच्या आईचाही मृतदेह विहिरीत आढळलाय। उषा ज्ञानेश्वर राऊत वय वर्ष 26 असं या मयत महिलेचं नाव आहे। 2 दिवसापासून आई उषा आणि तिचं 14 महिन्याचं मूल हे अचानक गायब झाले होते। त्यानंतर या घटनेच्या 3ऱ्या दिवशी सामनगाव येथील एका विहिरीत 14 महिन्याचा समर्थ ज्ञानेश्वर राऊत याचा मृतदेह आढळला। या पाठोपाठ आई उषा हिचा मृतदेह विहिरीत मृतावस्थेत सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे। जालना तालुक्यातील सामनगाव इथं ही घटना घडली असून मृत महिलेनं आपल्या मुलासोबत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असेल असं तिचा अंदाज नातेवाईकांनी वर्तवलाय। या घटनेमुळे जालना जिल्ह्याभरात एकच खळबळ उडाली आहे। आई आणि बाळ हे किती दिवसापासून बेपत्ता होतं आणि आता कशाच्या रागातून आत्महत्या केली किंवा घातपात झालाय किंवा तुमचा संशय कोणावर आहे? काय संशय कोणावरच नाही। परवा दिवशी मला 7 वाजता माहित झालं, तिच्या अगोदर लय झालं, 1 तास गेली असं। बाळ आणि आई कोणत्या विहिरीत सापडले? आमच्या शेताकडले। तुम्हाला कसं समजलं की तिथं बाळ आहे म्हणून? विहीर मालकाने बघितलं। आता काय मागणी आहे तुमच्यात? काय नाही, संशय नाही कोणावर, काय नाही। ती थोडं तिच्या हिशोबाने गेल्या, तिचं माइंड आता मी नाही सांगू शकत। काय नाव आपलं? सुनील बालेराव।